दादरमध्ये बेस्ट बसला अपघात झालेला आहे। बेस्ट बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। दादर प्लाझा जवळ ट्रॅफिक जंक्शनलाच हा अपघात घडलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय दादरमधून। दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, अतिशय वर्दळीचा हा परिसर आणि यामध्ये बेस्ट बसचा अपघात झालेला आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? कुणी जखमी झाले का काय त्या संदर्भातली सुद्धा माहिती आहे? खरं तर ज्या ठिकाणी हा अपघात झालाय अतिशय वाहतूक कोंडी असणारा हा परिसर, कायमच वाहतूक कोंडी असते, त्याच्यामुळे पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने इथे नियुक्त असतात। प्लाझा सिनेमा जवळच ट्रॅफिक जंक्शनला हा मोठा अपघात झालाय। बेस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि काही वाहनांना धडकत हा बेस चालक अखेरीस आपण जसं दृश्यांमध्ये बघतो आहोत की फुटपाथच्या ठिकाणी जिथे पत्रे लावलेले आहेत मेट्रोचे, जिथे काम सुरू आहे रस्त्याचं, त्या ठिकाणी जाऊन बस धडकलेली आहे। त्याच्यामुळे काही जण जखमी झाले असण्याची शक्यता आहे। मात्र याबाबतचं अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही किंवा यामध्ये दुर्दैवाने कुणी मृत्युमुखी पडले का याबाबतची सुद्धा अधिकृत माहिती, प्राथमिक माहिती समोर आलेली नाहीये। मात्र निश्चितपणे ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे तो अपघात मोठा आहे असं म्हणावं लागेल, कारण अतिशय वर्दळ असलेल्या ठिकाणी बसचं जर नियंत्रण सुटलेलं असेल आणि अनेक वाहनांना ढकलत धक्का मारत जर बस पुढे गेलेली असेल तर त्यामध्ये जखमी झाले असण्याची देखील शक्यता आहे। प्राथमिक माहितीनुसार प्लाझा सिनेमाजवळ बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसने एका टॅक्सीसह अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। त्यानंतर बस एका वाहनावर आणि जिथे रस्त्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्सवर जाऊन धडकलेली आहे। अपघाताच्या वेळी मोठा आवाज झाला असं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। सध्या मुंबई वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलंय। मात्र निश्चितच हा अपघात मोठा असल्या कारणाने दादरमधली जी ट्रॅफिक आहे, वाहतूक आहे, ती काही काळ मंदावलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।